तर आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनेक जण वारकरी आणि भाविक मंडळी पंढरपुरात जात असतात, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत असतात। ज्यांना आषाढीला जाता येत नाही ते आणि साधारण कोकणामधले वारकरी हे कार्तिकीला विठ्ठल चरणी जातात आणि नतमस्तक होत असतात। तर मानाचे वारकरी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून महापूजा करण्याची संधी नांदेड जिल्ह्यातील वालेगावकर दाम्पत्याला मिळालेली आहे। ते दाम्पत्य आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भावना या शासकीय महापूजेनंतर त्यांच्याकडे आहेत। विठुरायाची साक्षात महापूजा करण्याची संधी मिळाली आहे, कधी वाटलं होतं असं? वाटलं नव्हतं साहेब, मग आम्हाला पांडुरंगाची काय कृपा होती, मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं। पांडुरंगाचा काय आशीर्वाद आहे की त्याने आम्हाला पांडुरंगाने जवळ घेतलं। साहेबासंग आम्हाला पूजेचा मान मिळाला, खूप आनंद झाला। आम्ही मुलाला बी सांगला घराकडे मोबाईलवर टीव्हीवर बघा, आनंद भेटला आपला, त्याने बी आनंद केला, आनंद झाला आम्हाला। हे कधी भेटलं नव्हतं। पांडुरंगाला अशीच कृपा आम्हाला भेटो, दिंडीच्या वारी आमची चालू देऊ, वारी चुकू देऊ नये, समाधान वाटलं आम्हाला, आनंद झाला। किती वर्षापासून तुम्ही वारी करता? 20 वर्षापासून चालूच आहे साहेब, आमची 20 वर्ष झाले चालू आहे वारी, आणखी का बंद पडली नाही, सोडलीच नाही आम्ही। आषाढी केली, आपण कार्तिकी चालूच आहे, 15-20 माणूस घेऊनच येतो। काय व्यवसाय काय गाव? व्यवसाय शेती आहे। काय शेतीत काय? शेती सोयाबीन होतं साहेब। दोन्ही पाऊस झालाय मराठवाड्यात बराचसा, काय नुकसान झालंय तुमचं? नुकसान झाले साहेब, सोयाबीन गेले म्हणजे खराब होऊन गेला, आलत खूप, मटण नासून गेले, डागेल होऊन गेले, भाव लागला नाही, काही नाही। काय देवाकडे काय मागितलं? देवाकडे काही नाही आता साहेब, पाणी खूप झालं आम्हाला, थोडं उघडून जावं, समाधान व्हावं, कटाणी पेरू द्यावं, काही हरभरी गहू सगळे समाधान झाले। पाणी पियाला काय सरणार नाही, पांडुरंगाला एवढंच की आता कटाणी उद्या उघडून जावं, एवढं समाधान आहे। आता भरपूर पाऊस झाला, आता समाधान व्हावं, पाणी उघडून, एवढीच पांडुरंगाला चरणाला आपण साकडे घातले। माऊली साक्षात पांडुरंगाला हात लावायची संधी मिळाली, काय वाटतं? आनंद वाटते, आनंद वाटते ना। कोण कोण आहे घरी? कोण कोण घरात असतं? घरात 2 मुलं, 2 सुनात। हो। कधीपासून करताय वारी? 20 वर्ष झालं करतात, यायला माझ्या 5वी वारी होई माहिती, यायला सारखी करतात वर्षाच्या वर्षाला। कधी वाटलं होतं अशी महापूजा? आमच्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं। आम्ही दर्शनाला येऊ लागले इथून, इकडे आम्हाला आणलं, काय विठ्ठलाची कृपा होती काय आहे की। काय मागितलं देवाला? काय मागितलं नाही देवाला, देवाला काय द्यायचं असेल तर देईल त्याला, काहीतरी असेल कृपा तर हा पुण्यच द्यायचं आम्हाला। साक्षात विठुरायाची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळालेली या दाम्पत्यानं फक्त एकच मागणी केलेली आहे की ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे, G24 तास, पुणे।